राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची 2 दिवसीय आढावा बैठक ही आजपासून होतीये। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये या बैठकीला आजपासून सुरुवात होणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची 2 दिवसाच्या या आढावा बैठकीमध्ये पक्षाची पुढची दिशा नेमकी काय आहे हे ठरवलं जाणार आहे। मुंबईतल्या वायबी चव्हाण सेंटर इथे सकाळी 10 वाजल्यापासून बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीला पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, आजी माजी आमदार, खासदार, विधानसभेचे पराभूत उमेदवार आणि जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। मोठ्या प्रमाणावर ही बैठक असणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाची आता पुढची दिशा नेमकी काय हे या बैठकीमध्ये ठरवलं जाणार आहे। तर आज पक्षाची स्ट्रॅटेजी पुढची काय असेल ही ठरवली जाईल आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। माझी सहकारी आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या बरोबर आहे। सीमा, राष्ट्रवादी ची ही महत्त्वाची बैठक असेल शरदचंद्र पवार पक्षाची, यामध्ये सर्व स्तरावरचे नेते सहभागी होणार आहेत। पुढची पक्षाची रणनीती ठरवली जाईल असं कळते। काय काय नेमके मुद्दे असू शकतात? अनुपमा, आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षामध्ये जे कार्यकर्ते आहेत, जे वेगवेगळ्या पदावरती जे पदाधिकारी आहेत, त्यांच्यासमोर एक प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे की पुढच्या 5 वर्षात नक्की आपण आता काय करायला पाहिजे। त्यामुळेच ही बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे। 2 दिवसीय बैठक वायबी सेंटर येथे मुंबईमध्ये पार पडणार आहे। पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि इतर महत्त्वाचे नेते, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना, महिला पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। आज सकाळी 10 वाजल्यापासून वेगवेगळ्या सेलची बैठक जी आहे ती शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे। सर्वात आधी युवकांपासून या बैठकीला सुरुवात होणार आहे। आज पहिली बैठक जी आहे वायबी सेंटर येथे युवकांची पार पडणार आहे। युवकांची बैठक झाल्यानंतर मग महिला पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे। त्यानंतर अल्पसंख्याक सेलची बैठक पार पडणार आहे। खरं तर आजी माजी पराभूत उमेदवारांना सुद्धा या बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। आतापर्यंत शरद पवार यांनी पराभूत उमेदवार असतील किंवा मग आमदार असतील त्यांच्यासोबत आतापर्यंत 1 ते 2 बैठका घेतलेल्या आहेत। त्यांचं मत जाणून घेतलेलं आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये नक्की काय झालं, आपण आता पुढे काय केलं पाहिजे या संदर्भात शरद पवार असतील किंवा मग प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील यांनी आमदारांसोबत चर्चा केलेली आहे। मात्र जे स्थानिक पातळीवरती जे तालुकाध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील, महिला पदाधिकारी असतील, प्रवक्ते असतील यांच्यासोबत अजूनही सविस्तर बैठक जी आहे ती पार पडलेली नाही। त्यामुळे शरद पवार आता युवकांचं, महिला पदाधिकाऱ्यांचं आणि अल्पसंख्याक आणि वेगवेगळ्या सेलच्या पदाधिकाऱ्यांचं मत जाणून घेणार आहे आणि पक्षामध्ये आता नक्की काय केलं पाहिजे, स्थानिक पातळीवरती काय काम केलं पाहिजे या संदर्भात त्यांचं मत जाणून घेणार आहे। त्याचसोबत या बैठकीनंतर पक्षाची पुढची दिशा जी आहे ती ठरवली जाणार आहे। पक्षाची लाईन काय असेल, कोणत्या मुद्द्यांवरती खरं सीमा, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी अशा प्रकारे मायक्रो मॅनेजमेंट असलेल्या या बैठका होणं गरजेचं असतं। त्या दृष्टीनं ही बैठक म्हणावी लागेल। जरूर या बैठकीवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून अपडेट माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।